तीनशे दाखवायला निघाले ना, माझं आणि माझ्या समाजाचं आमचं लढल्याचं समाधान काय, एक का व्हायला निघालं ना. काही काही मत होते एक दाख आणि मराठ्या पुढं नागाशी. काही काही जण असे वल्गना करत होते त्यावेळेस की या गॅझेटवरनुसार नुसता एक दाखा आम्ही नागाशी तो मराठा समाजात. 300 दाखवायला निघाले ना, निघते ना हळूहळू सगळे जाय. मराठवाड्यातला मराठा 1 वर्षाच्या एक घर राहत. 70-80 वर्ष नव्हतं ना, दम्माने मी माझा समाज घालतोय. मला माझ्या समाजाच्या लेकराची काळजी, कोणाकोणाला कशाची काळजी हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी झुंजतोय, झुंजणारे, मी लढत राहणारे. फक्त आता एक गोष्ट लक्षात आली, जळणाऱ्याची संख्या लई मराठा समाजावर असल्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठा समाजाला आरक्षणात घालावं लागणार आहे. एकाएकी घातल्यावर खूप जणांचे पोटं दुखतात आणि ते दुखू द्यायचे नसतील तर आपण जरा दमाने जाऊया. त्याला नाविलाज आहे. 70-80 वर्ष आपण दम काढला, वर्ष 6 महिन्यानं काय फरक पडणार नाही. आपण टप्प्याटप्प्यानं सगळे जाऊ आणि सगळे घालतो. आता मी 17 संस्थांच्या JR बद्दल सुद्धा परवा बोललो. शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं मी की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली. मी विखे पाटील साहेबासुद्धा बोलतो. तर राजेसाहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा. आम्ही ते सुद्धा उद्याच्या, म्हणजे मी परवा बोललो होतो, म्हणजे त्यांची काल बैठक होती, म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय. आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलं अहवाल मागून घ्यायचं. कारण मी कोल्हापूर गॅजेट सुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना, कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज, पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं 17 संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत होता. म्हणजे अर्ध्या कोकणापर्यंत सुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते. माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्या विनाकारण, काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या. तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही, मला वाटतं आणखी 2-4 दिवसात ते बैठक लावावं लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल. कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला, त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना. नुसते LY ओपन करून दिले, नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले, पण पाठीमागच्या पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले ते हप्ते थकल्यामुळे. तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला. तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो. मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठकसुद्धा एक मराठवाड्यात लावा, जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील. तर त्यांनी तेही मान्य केलं की ठीक आहे, आपण उपसमितीची एक बैठक मराठवाड्याला मोठी लावून घेऊ. MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पाठीमागचा, त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला. मला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे. तुम्ही काय ते याला त्याला शब्द दिलेले आणि ते सोडून दिले आणि कानवेळ केले, माझ्यापाशी तसं होणार नाही. तुम्हाला ते पूर्ण तातडीनं त्याचा मार्ग काढावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण ते मुलींसाठी मोफत केलं आहे, तर तुम्ही काही कॉलेज त्यांना पैसे मागताय. रात्रीचाच विषय हा, मी रात्रीच हसन मुश्रीफ साहेबांना सुद्धा हा विषय सांगितला की तुम्ही असं का करताय. मग आता त्यांनी कबूल केलं की आम्ही एक परिपत्रक त्यांच्या शासनाच्या पुढं बोर्ड असतो, त्या बोर्डाला एक नोटीस लावून टाकतो की वैद्यकीय शिक्षणात कोणालाही फीस मागू नये. आणि आणखीन 2 योजना आहेत. मला वाटतं त्या NMG काहीतरी ती एक योजना आहे वैद्यकीयमध्ये, त्या प्रवाहात घेतल्याच नाहीत यांनी, त्याही आता सांगितल्या. मी वारंवार ही विषय सरकारच्या कानावरती टाकून मी हळूहळू ते काय म्हणतात ना, दम धरून कार्यक्रम करणं, तसं मी माझं दम धरून मी माझ्या मराठा समाजाच्या पोरांना ज्या गोष्टी मिळू द्यायच्या त्या मिळू देतोय. ACBC मार्फत काही अडचणी येतात का, पूर्वी EWS मधून जे काही पोरांना नियुक्त्या मिळाल्या होत्या, मिळणार होत्या, त्यांच्या का दिल्या नाहीत. कारण नंतर ACBCचा ऑप्शन काहींना नाही आहे. त्यात त्या पोरांचा दोष नाही. मग त्यात महावितरण आहे, त्याच्यात पोलीस आहे, बरेचसे खाते आहेत त्याच्यामध्ये, आरोग्याचे येते, त्याच्यात रेल्वेचे बरेचसे खाते आले, त्याच्यात काही पोलिसांचे सुद्धा आहेत. त्या पोरांना EWS मधून त्यावेळेस फॉर्म भरले होते. तुम्ही या काही ACBC दिलं. मग आता ज्या पोरांच्या EWS मधून नियुक्त्या झाल्या, नियुक्त्या करणार होता तुम्ही, त्या का केल्या नाहीत. ते पास आउट झाले आहेत, सगळं झालंय, आता फक्त त्यांना नियुक्ती द्यायची राहिली होती. मग तुम्हीच दिलं ACBC पासून पुढं ठीक आहे, तिथून पुढं तुम्ही EWS मधून तुम्हाला द्यायचं नाही तर देऊ नका. पण जे अगोदर EWS मधून पोरं पास आउट झाले त्यांना नियुक्त्या देणं तुमचं कर्तव्य, ते पण सांगितला विषय. तेही ते म्हणले आता आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती हे सगळं टाकतो. महावितरणपासून पोलीस भरतीपासूनचे जेवढे विद्यार्थी EWS मधून पास आउट झालेले त्यांना आम्ही नियुक्त्या द्यायच्या राहिल्या होत्या, ते आता
नियुक्त्या कशा अधिसंख्या पद निर्माण करून किंवा कसं देता येईल त्याच्यात आम्ही 100% मार्ग काढतो. म्हणजे माझं काम एका जागेवर बसून समाजाच्या लेकराचं कल्याण करणं सुरू आहे.